हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन शंका समाधान. शिवशक्ती समावेशन. प्रश्न विचारला आहे साधक सुनील पारखी यांनी. शिवशक्ती समावेशन अध्याय पहिला या आधारे हा प्रश्न आहे. एखाद्या वेळी शक्तीने शिवतत्वांच्या विरुद्ध कारभार केल्यास शिव काय करतो? योगदास. प्रथम एक भौतिक मातृसुलभ वर्तणुकीचे उदाहरण देतो. आईला तिचे बाळ कसे, किती आणि काय दिवटे आहे हे चांगले माहीत असते. तरीही ती गप्प राहते. आपला मुलगा कसा आहे हे लपवून ठेवते आणि त्याचे लग्न लावते. यामागे मूलतः आईची सृजन करायची नैसर्गिक वृत्ती असते. यामुळे तिच्यात वात्सल्य, माया, ममता निर्माण होते की कदाचित लग्न झाल्यामुळे हे दिवटे बाळ सुधारेल. याच आईला जर एखाद्या मुलाच्या आईने प्रामाणिकपणे सांगितले की आमचा मुलगा दिवटा आहे, तरी तो सुधारावा म्हणून त्याला तुमची मुलगी द्या, आपण एक संधी घेऊन पाहूया, तर हीच आई त्या दिवट्याचा जावई म्हणून स्वीकार करणार नाही. कारण ते तिच्या मुलीच्या सृजनाला मारक होण्याची शक्यता असते. परंतु याच परिस्थितीत असलेल्या स्वतःच्या मुलासाठी ती एका निरागस मुलीचे आयुष्य बेदिक्कत पणाला लावते. विशेष म्हणजे ती स्वतः एक स्त्री आहे, तरीही ती त्या बिचाऱ्या मुलीची वैरीण होते, तिला सून म्हणून आणते. एवढ्याने हे पुरे होत नाही. लग्न झाल्यावर सर्वप्रथम ती आपल्या मुलाला विश्वासात घेऊन सल्ला देते की बाळा, तू फार दिवे लावणारा आहेस. जर तुझा दिवटेपणा तुझ्या बायकोच्या लक्षात आला तर ती तुला टाकून निघून जाईल. तेव्हा काही काळ कळ काढ, छान राहा. तिला 1-2 मुले होऊ देत, म्हणजे ती येथे संसारात अडकेल. मग तुला काय करायचं ते कर. यव रे यव, काय स्त्री आहे, काय माता आहे. प्रश्नाच्या विषयाशी संबंध नाही, परंतु तरीही नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी लिहितो. लग्न झाले की 1-2 वर्षे सर्वतोपरी नवरा सासर ठाकठीक आहे याची पक्की म्हणजे अगदी पक्की खात्री करावी आणि मगच संसाराची वेल वाढवावी. आता प्रश्नाचे उत्तर पाहू. स्त्रीचा स्वभाव हा चैतन्यामधून, शक्तीमधून आलेला आहे. यामुळे ती मूलतःच सृजन करणारी असते. याला पूरक म्हणून तिच्यात स्वभावताच वात्सल्य, माया, ममता असते. ती सृजन करते आणि जीवाची पर्वा न करता सर्वस्व पणाला लावून, झोकून देऊन त्या सृजनाची सेवा करते. त्याचे लालन पालन, संगोपन, भरण पोषण, संरक्षण करते. पुरुषाचा स्वभाव शिवामधून आलेला आहे. शिव भोळा आहे. याचबरोबर तो तांडव नृत्य करून भूमंडळ डळमळून प्रलय करणारा आहे. तो जशी वेळ येईल त्याप्रमाणे आत्यंतिक अशा दोन्हीही टोकांना जाणारा आहे. यामुळे पुरुष मूलतः पराक्रम गाजवणारा आहे. यामुळे पटले तर तो सूत आहे, जीवास जीव देणारा आहे. परंतु वैमनस्य आले तर तो भूत आहे, विध्वंस करणारा आहे, भंजन करणारा आहे. विचारलेल्या प्रश्नासाठी या आपल्या मानवी स्वभावावरून शिव आणि शक्ती यांचे स्वभाव समजून घ्यावेत. आपल्याला फार नवल वाटते की दुर्जन असलेले, भंजन करणारे, विध्वंस करणारे, राक्षस असलेले इतके बलवान का आणि कसे? अशांना ठार मारायच्या ऐवजी यांना शक्ती का पुरवली जाते? यांना बळ देण्याचे आचरण शिवतत्वांच्या विरुद्ध असूनही शक्ती तसे का करते? तिला इतकेही कळत नाही का? तिला शिवाची भीती वाटत नाही का?
ती स्वतः शक्तीसाठी स्वयंभू नाही, यासाठी ती शिवावर अवलंबून आहे. आणि असे असूनही ती असे का करते? या शंकांचे उत्तर स्त्रीच्या शक्तीच्या मूलभूत सृजन करणे या स्वभावात आहे. मुलगा देवटा आहे तरीही त्याचे सृजनच झाले पाहिजे. मग त्यासाठी एका परक्या मुलीचे आयुष्य बर्बाद झाले तरी चालेल, तिला पणाला लावले जाते. परंतु याचबरोबर दुसऱ्या परक्या मुलाचे बाबतीत हे करणे शक्य नाही, कारण त्यात आपल्या मुलीचे आयुष्य बर्बाद होण्याची शक्यता आहे. यासाठी एक प्रत्यक्ष घडत असलेले उदाहरण पहा. आईला 2 मुले आहेत. एक धट्टाकट्टा आहे आणि दुसरा विकलांग आहे. आई त्या विकलांग मुलावर जास्त मेहनत घेते. वास्तवात तिला दोन्हीही मुले सारखीच आहेत, परंतु येथे सृजन हा तिचा मूलभूत स्वभाव पुढे येतो, अधोरेखित होतो. धट्टाकट्टा असलेल्याचे सृजन झाले आहे आणि त्यामुळे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि विकलांग असलेल्यावर लक्ष केंद्रित करते, कारण तेथे अजून वाढ पूर्ण झालेली नाही, तेथे अजून सृजनाची आवश्यकता आहे. हा असाच विकलांग राहणार असे जाणूनही ती तिचे सृजनाचे काम करतच राहते. ती चिकाटी सोडत नाही. स्वभावो दुरतिक्रमः. हे त्या धट्टाकट्टा असलेल्या मुलाला समजत नाही. ते त्याच्या पचनी पडत नाही. आई दुजाभाव करत आहे असे त्याला वाटते. तो आपल्या भावाचा द्वेष मत्सर करू लागतो. आईपासून दूर होतो. तो दोघांबद्दलही मनात कायमस्वरूपी आढी धरतो. आईच्या वृद्धापकाळापर्यंत विकलांग कधीही सुधारत नाही. त्याचा आईला काहीही उपयोग होत नाही आणि धट्टाकट्टा विचारत नाही. विशेष म्हणजे आईची याबद्दल तक्रार नसते. ती मरेपर्यंत सर्व सहन करते. ही सृजनाची कर्मगती महाविलक्षण आहे, सर्वसामान्यपणे अनाकलनीय आहे. आता प्रश्नाचे उत्तर सुटत आले असेल. दुर्जन असलेले, भंजन करणारे, राक्षस असलेले यांनी सुधारावे म्हणून त्यांना ते मागतील तितकी शक्ती पुरविली जाते, कारण त्यांच्या सृजनाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. ते मूळ प्रवाहात यावेत म्हणून त्यांच्यासाठी शक्ती सतत पूर्णपणे कार्यरत राहते. ते काही सुधारत नाहीत. यामुळे त्यांना मिळालेल्या शक्तीचा ते दुरुपयोग करतात. तरीही शक्ती वेड्या आशेने मूलभूत स्वभावानुसार तिचे सृजनाचे काम करतच राहते. यात त्या सुनबाईसारख्या सज्जनांचा बळी जातो. शिव यासाठी शक्तीला दोष देऊ शकत नाही, कारण शिवानेच तिला दिलेले सृजनाचे काम ती प्रामाणिकपणे चोख करत असते. विध्वंसाचा परमोच्च बिंदू गाठला गेला की तो त्याचे काम सुरू करतो. आता शिव राक्षसामध्ये असलेल्या आपल्याच अंशात्म्याला कामाला लावतो. तो तेथून प्रेरणा देतो की शक्तीपेक्षा शिवशक्ती जास्त प्रभावी आहे, अत्युच्च आहे, परम आहे, ती तू मिळव. शिव भोळा आहे. तपश्चर्या करून त्याला प्रसन्न कर. त्याच्याकडून अमरत्व मागून घे, म्हणजे तू त्रैलोक्याचा स्वामी होशील. राक्षस याला भुलतो. त्या भरात शिव तांडव नृत्यही करू शकतो, प्रलय करू शकतो हे तो विसरतो आणि उग्र तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न करून घेतो. शिव अमरत्व देऊ शकत नाही, कारण तो स्वतःच अमर नाही. हे राक्षसाला पटते. तो वर मागून घेतो. हे वर अर्थातच द्वैतावर आधारित असतात, कारण जर त्याने अद्वैताचा वर मागितला तर तो शिवस्वरूप होऊन मुक्त होईल ही त्या राक्षसाला भीती असते. द्वैताचे वर नेहमीच अपूर्ण असतात. ते या दोहोच्या पलीकडे नसतात. यामुळे शिवाला अद्वैतामधून या वरांच्या पलीकडे जाऊन त्या राक्षसाला ठार करता येते.
उदाहरणार्थ, हिरण्यकश्यपूने वर मागितले की त्याला पशूच्या किंवा नराच्या हातून मरण नसावे, पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या हातून मरण नसावे, दिवसा किंवा रात्री मरण नसावे, घरात किंवा बाहेर मरण नसावे, शस्त्रांनी किंवा अस्त्राने मरण नसावे. शिवाने त्याला या वरांच्या पलीकडे अद्वैतात जाऊन अर्धमानव अर्ध पशु असे स्त्रैण नरसिंहाचे रूप घेऊन तिन्ही सांजा घराच्या उंबरट्यावर नखांनी पोट फाडून ठार मारले. अशा प्रकारे शक्ती शिवाच्या विरुद्ध कारभार करत आहे असे जरी सकृतदर्शनी वाटले तरी ते तसे नाही. कारण विश्वाचा कारभार द्वंद्वावर अवलंबून आहे. सज्जन असण्यासाठी दुर्जन असणे इत्यादी असा द्वंद्वाचा वैश्विक नियम आहे. त्यासाठी सृजन करणे हे शक्तीचे काम आहे. त्यामुळे भंजन झाले तर ते सहन करावे लागते. शक्ती तिचे काम करत असते, शिव तिच्या कामात व्यत्यय आणू शकत नाही. तसे केल्यास सृजन करणे अशक्य होईल. दुःख नको असेल तर सुखाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, ते मिळणार नाही. मग यावर उपाय आहे आणि तो म्हणजे आजार बरा व्हावा म्हणून कडू औषध घ्यावेच लागते. मग त्यासाठी त्या कडू गोळीवर साखरेचा मुलामा द्यायचा. म्हणजे कडू चव न लागता तेच औषध पोटात जाते आणि आजारही बरा होतो. किंवा जरा टोचून ते सहन करून इंजेक्शन घ्यायचे. याचाच अर्थ कर्मयोग करायचा, देहधर्मापुरता मोबदला स्वतःसाठी ठेवायचा. त्यायोगे अयोगिक आचरण होणार नाही इतपत भौतिक सौख्य घ्यायचे आणि बाकी मोबदला सृजनासाठी वापरायचा. म्हणजे भौतिकाचे आजार होत नाहीत. देव नको आणि दानवही नको, सज्जन नको आणि दुर्जनही नको, सुख नको आणि दुःखही नको, पाप नको आणि पुण्यही नको. म्हणजे आपल्याकडून अद्वैतात राहूनही द्वैताचा उपयोग केला जातो. आपल्याकडून वैश्विक नियमाला धक्का लागत नाही. विश्व सुखे नैव सुरू राहते. आपले जीवनही मुक्तीच्या मार्गाने कैवल्यानंदात सुरू राहते. हरिओम.